आज सर्वांना प्रतीक्षा आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याची। शिर्डी विमानतळावरची ही दृश्य आहेत। एक हेलिकॉप्टर येताना आपल्याला दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि सोबतच दोनही उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित आहेत। मिकी घई आपल्याला माहिती देतील। मिकी, ज्ञानदा, ज्या क्षणाची शिर्डीत वाशी सगळे आतुरतेने वाट बघून होते, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि ते विमानातून आता या 3 हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शिर्डी साईबाबाच्या मंदिराजवळ जे हेलिपॅड आहे त्या ठिकाणी निघालेले आहेत। आपण बघू शकतो आता 3 हेलिकॉप्टर एकत्र या ठिकाणी निघालेले आहेत। प्रोटोकॉलमध्ये ज्या पद्धतीने 3 हेलिकॉप्टर्स असतात त्यातील एका हेलिकॉप्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यामध्ये आहेत आणि अवघ्या पुढच्या 10 मिनिटात ते शिर्डी साईबाबाच्या मंदिरापाशी असणार आहेत। जर आपण बघू शकता 3 हेलिकॉप्टर या ठिकाणी उंच हव्यात आपल्याला दिसत आहेत आकाशाकडे। या हेलिकॉप्टरमध्ये ते निघालेले आहेत। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आतमध्ये विमानतळावर पोहोचलेले होते। त्याचबरोबर विखे पाटील असतील, त्याचबरोबर सुजय विखे असतील, हे सगळे त्या ठिकाणी होते। आणि आत्ता जर आपण बघू शकतो 3 हेलिकॉप्टर शिर्डी साईबाबाच्या मंदिराच्या दिशेने निघालेले आहेत। या 3 हेलिकॉप्टरमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आहेत अशी माहिती आहे। आणि काही वेळातच ते आता शिर्डी साईबाबाच्या मंदिरापाशी पोहोचणार आहेत। या मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आरती देखील करणार आहेत। जवळपास अर्धा तास ते या मंदिरामध्ये असणार आहेत। हा संपूर्ण जर दौरा आपण बघितला तर ते हेलिकॉप्टरमधून पहिले साईबाबाच्या मंदिराला जाणार आहेत। जवळपास अर्धा तास त्या मंदिरात असणार आहेत आणि त्यानंतर पुन्हा हेलिपॅडवर येऊन याच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ते धरणाकडे जाणार आहेत आणि तिथं जवळपास ते 30 अर्धा पाऊण तास तिथं असणार आहेत। आणि त्यानंतर याच हेलिपॅडच्या जवळ जे विमानतळाच्या जवळ जे सभा असणार आहे, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन जनतेला संबोधित करणार आहेत। जवळपास 1400 कोटींची जे राज्यातील विकास कामं आहेत त्याचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत। त्यापूर्वी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। सकाळपासून शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली होती। साईबाबाच्या मंदिरामध्ये सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। त्या मंदिरामध्ये एका खास हॉलचं देखील उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, ज्यामध्ये जे भाविक येतात त्यांना थांबण्यासाठी त्यांना रांगेत आरामशीर एकदम AC हॉलच्या या उद्घाटनाचं देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यासाठी संपूर्ण शिर्डी हे सजलेलं आहे, मंदिर देखील सजलेलं आहे, कारण मंदिरामध्ये जवळपास अर्धा तास मोदी त्या ठिकाणी असणार आहेत। आणि त्यानंतरच लोकांसाठी जे खास करून कालवा तयार करण्यात आलेला आहे, जे गावांना पाणी पोचावा, लोकांचे जे पाणी प्रश्न आहेत ते सुटावेत, यासाठी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या धरणावर जाऊन त्या ठिकाणी जलपूजन करणार आहेत। जो उजवा कालवा आहे 3.5 तासांचा हा सगळा दौरा असला तरी भरगच्च कार्यक्रमांची आखणी मिकी या संपूर्ण दौऱ्यादरम्यान करण्यात आलेली आहे। या पट्ट्याचा विचार करता आपण सुनील भोंगळ यांच्याकडे जातोय। सुनीलकडे काही अपडेट्स आहेत ते जाणून घेण्यासाठी। सुनील, नक्कीच ना, आपण जर बघितलं तर अगदी 10 ते 15 मिनिटाच्या वेळानंतर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी दाखल होणार आहे। आणि त्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त हा मोठा तैनात करण्यात आलेला आहे। सध्या आपण शासकीय विश्रामगृह चौकामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॅनवा जो आहे तर तो मंदिराकडे जाणार आहे। आणि त्या अनुषंगाने बघितलं तर हा जो महामार्ग आहे तर तो पोलिसांनी रोखून धरलेला आहे। यावरती कुठल्याही प्रकारच्या प्रवासी वाहतूक जी आहे तर ती करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे। आणि पोलीस छावणीचं स्वरूप जर आपण बघितलं तर शिर्डीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यातले त्यात आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे हे जे आहेत कार्यकर्ते ते कुठेतरी आक्रमक झालेले आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती। आणि त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत तर त्या देखील रोखण्यात आलेल्या होत्या आणि म्हणूनच कुठेतरी पोलिसांकडून देखील काळजी घेतली जाते आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। अगदी बरोबर आहे। हा संपूर्ण रस्ता निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। मराठा आंदोलनाचं लोण, आरक्षणाच्या मागणीसाठी होणारी आंदोलनं महाराष्ट्रात सध्या चर्चेचा विषय आहेत।
मराठा आंदोलकांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या गाड्या ठिकठिकाणी अडवल्याच्या बातम्या सकाळपासून आपण बघतोय, दाखवतोय आणि याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तयार आहे पंतप्रधान शिर्डीत येताना. आपण मुकुल कुलकर्णी यांच्याकडे जातोय. मुकुल अगदीच मंदिर परिसरामध्ये आहे. मुकुल, काही क्षणांचीच फक्त आता प्रतीक्षा आणि पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साई मंदिरात असतील. इथे नेमकी कशी व्यवस्था आहे पंतप्रधानांच्या आगमनासाठी, स्वागतासाठी? आपण बघतोय हा जो रस्ता इथे बघायला मिळतो आहे, याच रस्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करणार आहेत. मंदिराचा 4 नंबरचा जो प्रवेशद्वार आहे, या 4 नंबरच्या प्रवेशद्वारामधनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा हा आतमध्ये जाणार आहे. संपूर्ण परिसर हा आता निर्मनुष्य करण्यात आलेला आहे, नो मॅन झोन म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. इथे फक्त जी वाहनं आहेत, आपण आत्ताही बघतोय की जी वाहनं आहेत ती पोलिसांची आहे, सुरक्षा यंत्रणांची आहे. संपूर्ण रस्त्याची वारंवार पाहणी केली जात आहे, गस्त घातली जात आहे. इतर कोणी या रस्त्यामध्ये येणार नाही. कॉमन मॅन म्हणजे जे सर्वसामान्य नागरिक आहेत, जे भाविक आहेत, त्यांना देखील इथे येण्यास परवानगी देण्यात आलेली नाहीये. त्याचबरोबर इथे कुठल्या स्वरूपाचं आंदोलन होणार का याची देखील काळजी घेतली जात आहे पोलिसांकडनं. आपण बघतोय आताही पोलिसांकडनं आता जे माध्यमकर्मी आहेत त्यांना हे बाजूला केलं जात आहे. हे पोलिसांकडनं अशा पद्धतीने आता जे मीडिया आहे त्यांना देखील आता ढकलाढकली सुरू झालेली आहे. त्यामुळे पोलिसांकडनं आता इथे बळाचा वापर देखील केला जात आहे. इथून मोदींचा ताफा येणार आहे, परंतु आता पोलीस हे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना देखील आता रस्त्याच्या बाजूला करतायत आणि माध्यमकर्मींचे जे कॅमेरे लागलेले होते त्यांना देखील. मुकुल, अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेऊ, कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे संपूर्णपणे हा परिसर निर्मनुष्य करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे पोलिसांनी. ही शिर्डी विमानतळाची दृश्य आहेत, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही विशेष हेलिकॉप्टर्स इथे पोहोचलेली होती आणि याच हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून ते शिर्डीमध्ये आलेले आहेत. आपण पुन्हा एकदा मुकुलकडे जातोय. मुकुल, आणखी एक मुद्दा की पंतप्रधान मोदी जेव्हा येतील, मंदिरात असतील, तेव्हा मंदिर तर सर्वसामान्यांसाठी बंद असेल, पण शिर्डी अहोरात्र गजबजलेली असते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी परिसरातलं किंवा बाजारपेठेतलं आत्ताचं वातावरण कसं आहे? मुकुल, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल तर तुम्ही याची माहिती द्याल. थोडंसं गोंधळाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत आणि शिर्डीमध्ये मंदिरात जाऊन पाद्यपूजा करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच कामांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. शिर्डीच्या साई मंदिराच्याच बाबतीत बोलायचं झालं तर साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आलेले होते. योगायोगाची गोष्ट अशी की तेव्हा सुद्धा काही दिवसातच 5 राज्यांच्या निवडणुका होणार होत्या. आत्ता सुद्धा तोच योग जुळून आलाय. पंतप्रधान शिर्डीत येतात आणि 2च महिन्यामध्ये, पुढच्याच महिन्यामध्ये खरं तर 5 राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तेव्हा मोदींनी ज्या ज्या कामांची पायाभरणी केलेली त्याचं लोकार्पण 4 वर्षांनी त्यांच्या हस्ते केलं जात आहे. आपण पुन्हा एकदा मुकुल यांच्याकडे जातोय. मुकुल, मगाशी थोडासा गोंधळ झाला. पोलिसांनी सिक्युरिटी रिझनसाठी पत्रकारांनाही बाजूला लोटलं. शिर्डी अहोरात्र गजबजलेली असते. आज बाजारपेठ सुरू आहे का मोदींचा दौरा होत असताना, किंवा सर्वसामान्य भक्तांच्या काही भावना जाणून घेणं शक्य आहे का? ज्ञानदा, सर्वसामान्य भाविकांसाठी हा परिसर पूर्णपणे आता थांबवण्यात आलेला आहे. इथे जे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. मात्र आपण बघितलं पोलिसांनी आता माध्यमांना देखील इथून बाजूला केलेला आहे. मात्र रस्त्याच्या ह्या बाजूला भाजपच्या कार्यकर्त्यांना परवानगी आहे अशा स्वरूपाचे दोर टाकले जात आहे. जे भाविक आहेत, जे साईबाबांचं दर्शन घ्यायला येणार आहेत, त्यांना अर्धा तास आता दर्शन हे घेता येणार नाहीये. त्यामुळे VIP दौरा आहे असं सांगून आता भाविकांना देखील अडवलं जात आहेत. परंतु रस्त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर भाजपचे झेंडे घेऊन कार्यकर्ते उभे आहेत. इथे भाजपच्या आणि मोदींच्या नावाने घोषणाबाजी होते आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांना इथे आता परवानगी देण्यात आलेली नाहीये. आणखी एक मुद्दा, तिथे जर का काही भाविक असतील आसपास तर त्या भाविकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेता येतील का? मोदींचा दौरा होतोय, छान वाटतंय साहेब. विश्वनेते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या शिर्डीमध्ये येत आहेत. आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा दिवस आहे एक, आणि त्यांच्या हातून आज विविध विकास कामाचं उद्घाटन होत आहे. त्यात अजून आनंदाचं भर पडलेली आमच्या याच्यामध्ये.
मोदी येत आहेत. तुम्ही पदाधिकारी आहेत, मात्र सर्वसामान्य भाविक इथे बघायला मिळत नाहीयेत. नाही, आता भाविक आहेत, दर्शन बऱ्याच लोक भक्तांचं झालेलं आहे आणि एक अर्धा तास आदरणीय नरेंद्र मोदीजी दर्शनासाठी येत आहेत. तर साई भक्त खुश आहेत. त्यांनाही असं वाटतं की एक विश्वनेत्याला आपल्याला या ठिकाणी बघण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. तर असं काही कुठेही भक्तांच्या मनामध्ये कुठलं काही शंका नाही आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहोत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. माननीय मोदींचं स्वागत करणं हे आमच्या शिर्डीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य आहे. तुम्ही काय सांगाल, दर्शनासाठी आला होता? नाही, आम्ही मोदी साहेबांना बघण्यासाठी खूप आतुरतेने आलो आहे की भारतातलं एवढं मोठं नेतृत्व आपल्या शिर्डीमध्ये बाबांच्या दरबारी येतं आणि त्यांच्या वेलकम करण्यासाठी आम्ही इथं हजर आहोत. कुठून आला तुम्ही? शिर्डीतले. तुम्ही कुठून आलात, का आलात? आम्ही शेगावरून दर्शनासाठी आलो होतो इथं आणि इथं थांबवण्यात आलं. दर्शनाला नाही जाऊ तिथं पुढे. दर्शन झालं का तुमचं? नाही झालं ना अजून. बाकी केव्हा आले होते तुम्ही? आम्ही रात्रीपासून येलोय. बरं, मग रात्रीपासून दर्शन का नाही झालं? नाही तर तोंड बसतात सगळे नाही जाऊ त्यांना आतमध्ये. जाऊ दिलं नाही. नाही. ज्ञानदा, आपण बघतोय वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथे बघायला मिळत आहेत. जे भाजपचे कार्यकर्ते आहेत ते उत्साही आहेत, आनंदी आहेत, मात्र असे जे भाविक आहेत त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे. दर्शनापासून त्यांना वंचित राहिलेले आहेत. ते आतापर्यंत आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये, कारण मोदींचा दौरा आहे, पंतप्रधानांचा दौरा आहे, म्हणून जे सर्वसामान्य भाविक आहेत त्यांना प्रवेश हा दिला जात नाहीये. बरोबर आहे. पंतप्रधानांची सुरक्षा खूप काटेकोर असते आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पुढचा अर्धा तास पाऊण तास तरी सर्वसामान्य नागरिकांना दर्शन मिळू शकणार नाही. आपण सुनीलकडे जाऊयात, कारण सुनील ज्या मार्गावरती आहे तिथूनच पंतप्रधानांचा ताफा पुढे जाणार आहे. सुनील, आणखी किती वेळ पंतप्रधानांचा ताफा इथून पुढे जाण्यासाठी इथलं काय चित्र आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर पोलीस प्रशासनाकडून अगदी 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येतील असं सांगितलं जात आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून या ठिकाणी नागरिकांना अडवण्यात आलेलं आहे. या महामार्गावरती कुठल्याही प्रकारचे प्रवासी वाहतूक जी आहे तर ती करू दिली जात नाही आणि निर्मनुष्य असा परिसर हा केला जातो आहे. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटांमधून मध्ये या ठिकाणी हा कॅन्वॉय येईल असं पोलीस प्रशासनाकडनं सांगितलं जातं आहे. आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. सुनील, हा रस्ता नेमका कुठला आहे, कुठून कुठे जाणारा आहे, किती वेळ लागतो या रस्त्यावरनं साई मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी? नक्कीच मी ज्या ठिकाणी उभा आहे हा शासकीय विश्रामगृहातील मुख्य चौक आहे आणि या ठिकाणून हेलिपॅडवरून हा रस्ता मंदिराच्या दिशेने जात असतो आणि इथून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती जर बघितलं तर मंदिर परिसर आहे आणि 10 मिनिटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये दाखल होतील आणि त्या अनुषंगानं हा मुख्य रस्ता जो आहे शिर्डी शहरामध्ये जाण्यासाठीचा तो सध्या बंद करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सुनील, सध्या राज्यामध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत आरक्षणाच्या मागणीसाठी. सकाळपासून बऱ्याचशा गावांमध्ये या परिसरातल्या बसेस रोखल्या गेल्या, गाड्या रोखल्या गेल्या या दौऱ्यासाठी येणाऱ्या. त्या पार्श्वभूमीवरती, मराठा आंदोलकांच्या पार्श्वभूमीवरती इथे विशेष सुरक्षा आहे का पोलिसांची? नक्कीच आपण जर बघितलं ज्ञानदा तर शेवगाव तालुक्यातील भातकुड गाव असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी मंगरूळ या परिसरामध्ये ज्या बसेस आहेत तर त्या रोखण्यात आलेल्या होत्या. मंगरूळ परिसरामध्ये ST बसेस ज्या आहेत तर त्यांची तोडफोड करण्यात आलेली होती. या बसेस खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना आणण्यासाठी पाठवण्यात आलेल्या होत्या. जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या बसेस येणार होत्या, मात्र त्या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं या बसेस ज्या आहेत तर त्या माघारी पाठवण्यात आलेल्या आहेत आणि जोरदार आंदोलन जे आहे तर ते सकल मराठा समाजाच्या वतीनं ठिकठिकाणी केलं जात आहे आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं तर संभाजी ब्रिगेड असेल, त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल यांच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा जो आहे तर तो देण्यात आलेला होता आणि म्हणूनच कुठेतरी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही तांत्रिक अडचणींमुळे सुनीलशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साई मंदिरात येतील. हा गाड्यांचा ताफा हळूहळू पुढे सरकतोय आणि हेलिकॉप्टरनं ते आधी हेलिपॅडवरती आले आणि तिथून पुढे एक 10-1 मिनिटाचा रस्ता आहे. गाडीनं त्यांचा पुढचा सगळा प्रवास होणार आहे. मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि अन्य महत्त्वाचे नेते त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावरती पोहोचलेले होते. साईबाबांचं दर्शन घेणं आणि इथली दर्शन रांग
तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती शिर्डीमध्ये सुद्धा अद्ययावत दर्शन रांग तयार करण्यात आलेली आहे. कारण शिर्डी हे देशातलं असं एक देवस्थान आहे की जिथे सतत भक्तांची गर्दी असते. केवळ देशातनं नाही तर जगभरातनं इथे भाविक साईचरणी लीन होण्यासाठी येतात. या दर्शन रांगेची पायाभरणी 4 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली होती आणि आज त्याचं लोकार्पण होणार आहे. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे आपण जातोय. मुकुल, मंदिर परिसरामध्ये आता प्रतीक्षा आहे सर्वांना ती नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. दर्शन रांगेबद्दल आपण बोलतोय. ही दर्शन रांग किती सुखकारक असेल लोकार्पण झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी? नक्कीच इथले जे भाविक होते साईबाबांच्या दर्शनासाठी जे भाविक येतात त्यांना उन्हामध्ये थांबावं लागतं. रस्त्यावरनं एक दर्शन रांग ही मंदिरामध्ये जात असते. गेल्या अनेक वर्षांची मागणी होती भाविकांची की सुसज्ज अशी आणि दिलासादायक अशी दर्शन रांग त्यांना अनुभवता यावी. त्याचप्रमाणे आता ही दर्शन रांग ही करण्यात आलेली आहे. बालाजीच्या धर्तीवर ही दर्शन रांग केली जात आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच वेळेस 10,000 भाविक या दर्शन रांगेमधनं साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी मार्गक्रमण करतील. 2 मजली ही दर्शन रांग आहे, पूर्णपणे वातानुकूलित आहेत. वरच्या बाजूला 6 मोठमोठे हॉल्स आहेत, खालच्या मजल्यावर देखील 6 असे एकूण 12 हॉल आहेत. एका हॉलमध्ये साधारणतः 800 भाविक एकाच वेळेस तिथे थांबू शकतील अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जे वृद्ध आहेत, जे लहान मुलं आहेत, जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. वृद्ध दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. ज्या भाविकांना बसायचं आहे त्यांच्यासाठी बसण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. मोबाईल्स किंवा इतर साहित्य ठेवण्यासाठी लॉकरची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि प्रसाधनगृह असतील किंवा लाडूचे काउंटर्स असतील, त्याचबरोबर उदीचे काउंटर्स असतील, ते काउंटर्स देखील आतमध्येच ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे एकदा दर्शन रांगेमध्ये भाविक गेला तर त्याला पुढे कुठल्याही गोष्टीची अडचण ही भासू नये अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.